नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण आलेलो राजण्याच्या शेतावरती। आपण जर कधी बघितलं तर सरदूर हा प्लॉट आता सेट म्हणजे वाद्या धरण्याच्या आणि फुल सेटिंगच्या अवस्थेमध्ये आता शेंगा इथं पकडलेला आहे। आपण व्हिडिओ बनवला होता की तुम्ही राजमा पेरा आणि आपल्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री असेल, भोकरदन असेल किंवा कन्नड असेल, या पट्ट्यामध्ये संभाजीनगर बेल्ट किंवा जालन्याच्या काही तालुक्यामध्ये आपण बियाणं दिलं होतं आणि अतिशय सुंदररित्या सगळ्यांचे प्लॉट डेव्हलप झालेले। भरपूर शेतकऱ्यांना शंका होती की राजमा आपण पेरल्यानंतर आपल्याकडे चांगलं जमेल का। तर आपण जर कधी बघितलं तर हे नाही, असे हजारो प्लॉट आपण चांगले तयार केलेले। म्हणजे आपल्याकडे तर 500 प्लॉट आहेच, पण काही शेतकऱ्यांनी बाहेरून घेतलं त्यांचे प्लॉट जबरदस्तरित्या डेव्हलप झालेले। काय असतं की कमी कालावधीचं पीक म्हटल्यानंतर तुमचं नियोजन त्या पद्धतीनं पाहिजे। आता जर कधी बघितलं तर हा प्लॉट आपण एकरी जे 30 किलो बियाणं पेरलं होतं, मागून 25 किलो बियाणं पेरलेलं आहे। हा बघायला गेला तो थोडा दाट झालेला आहे। काही शेतकऱ्यांनी काय केलं की आपल्याकडचे शेतकरी बघायला गेलं तर प्रयोगशील जास्तीचे। काही शेतकऱ्यांनी ड्रिपवरती लावलं, ड्रिपवरती लावल्यानंतर 4.5 फुटावरची जर कधी ड्रिप असेल तर आणखी एक लाईन एक्स्ट्रा टाकून सरसगट त्याला ड्रिप लाईनवर घेतलं। ड्रिप लाईनवर जर कधी तुम्ही राजमा घेतला तर तुम्हाला नंतरला न्यूट्रिशन देताना खूप फायदा त्याचा होतो। कारण की यावर्षी नवीन असल्या कारणाने आपण फक्त कॉम्प्लेक्स फर्टिलायझरवर डिपेंड न राहता ड्रिपमधनं आपण त्याला मिक्स मायक्रोन्यूट्रन असेल, वॉटर सोल्युबल असेल, हे जर कधी वेळोवेळी दिले तर ते प्लॉट जबरदस्तरित्या डेव्हलप होतो। आता जर कधी बघायला गेलं तर जवळून बघा शेतकरी मित्रांनो, आता कितीतरी संख्या इथं शेंगांची इथं लागलेली। आपण जर कधी बघितलं तर पूर्णतः इथं सेटिंग मध्ये आता आहे आणि आपण याच्या शेंगा काउंट केला, नक्कीच याचा एकरी उतारा जो आहे तो 10 क्विंटलच्या आसपास इथे येणार आहे। 10 ते 12 क्विंटल पर्यंत उतारा याचा येणार आहे। प्रामुख्याने बघायला गेलं तर याच्यावरती कुठले अटॅक येतात, मागचे जे प्लॉट शेतकऱ्यांनी लावले होते त्याच्यावरती जर प्रामुख्याने बघायला गेलं तर मवाचा सगळ्यात जास्त आणि रस शोषण किडीचा प्रादुर्भाव होता। तर भरपूर शेतकऱ्यांनी सांगितले की आम्ही उलाला पण फवारणी केली तरी पण मावा गेलेला नाहीये। त्याचं प्रमुख कारण होतं की मध्यंतरी 2 दिवस खूप जास्तीचा धुका आलं, ढगाळ वातावरण राहिलं आणि त्यामुळे माव्याची संख्या मल्टिप्लाय झाली। तर अशा वेळेस आपण त्यांना सांगितलं तुम्ही उलालाचा स्प्रे काढल्यानंतर कुठल्याही कंपनीचं 12 पॅराडाईज म्हणजे तुम्ही यमराज घेऊ शकता, ताईची घेऊ शकता किंवा आणखी कुठलं तुम्हाला एखादं 12 पॅरेट भेटलं तर ते तुम्ही फवारणी घेऊ शकता। आताच्या कंडिशनला जर कधी बघायला गेलं तर याच्यावरती पांढऱ्या माशीचं बनकय म्हणजे पांढऱ्या माशी इथंचा प्रादुर्भाव झालेला आहे। रस शोषण किडीची पुढची स्टेप जर कधी म्हणायला गेलं, रस शोषण किडी आणि पांढरी माशी यामुळेच याचं जास्तीचं नुकसान होतं। आता थोडं प्रमाणात पांढरं बनकं येतं तर त्याला काय आपण प्रयोग केला पाहिजे, तर त्याच्यासाठी बेस्ट पर्याय म्हणलं तर तुम्ही पेगासस घेऊ शकता किंवा इन्सेक्टिसाइड्स इंडियाचं हरकुलस तिथं फवारणीसाठी घेऊ शकता, तर त्याचे रिपोर्ट चांगले येतात। राहिला प्रश्न आता हा जो प्लॉट आहे आणखी एक साधारणतः 25 ते 30 दिवसामध्ये हार्वेस्टला येणार आहे। शेंगा इथं आता भरपूर झालेला आहे। धान्य भरण्यासाठी आपण काय दिलं गेलं पाहिजे, ड्रिपवर जर कधी तुमचा प्लॉट असेल तर तुम्ही 13-0-45 देऊ शकता किंवा 00-50 आणि युरिया ही देऊ शकता। नायट्रोजनचं प्रमाण याला कमी राहतं। आपण 2-3 व्हिडिओ शॉर्टही बनवले होते, त्यामध्ये सांगितलं होतं की नत्राच्या याला गाठी राहत नाही, त्यामुळे नत्राचं याला प्रमाण तुम्हाला द्यावं लागतं। काही क्षेत्रामध्ये नत्र अवेलेबल असतं, काही क्षेत्रामध्ये नत्र कमी प्रमाणात अवेलेबल असतं, तिथं जे प्लॉट आहे जास्तीचे पिवळे येतात। आपण त्यांना सांगितलं होतं की तुम्ही महादनचं 24-24 आणि युरिया टाका, म्हणजे ते जे असतं ते तुम्हाला दोन्ही नायट्रोजन तिथं भेटतं, फॉस्फरस आणि नॅट्रिकल आणि नायट्रोजन, असं नायट्रोजन तिथं भेटल्यामुळे जबरदस्तरित्या डेव्हलप होतं। आता जर कधी बघायला गेलं तर 2 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि कलर कधी बघायला गेलं तर याचा कलर थोडासा काही ठिकाणी पिवळा आणि काही ठिकाणी जास्त काळा आहे। याचं प्रमाण काय असतं की ढगाळ वातावरण आल्यामुळे वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण अवेलेबल होतं, एक्सिस प्रमाणात नायट्रोजन अवेलेबल होतं आणि ते नायट्रोजन पानाद्वारे इथं घेतं। शेंगा भरणीच्या वेळेस जर कधी तुमचा प्लॉट पेरलेला असेल, ड्रिपवर नसेल तर कुठली फवारणी आपण घेतली गेली पाहिजे, तर अशा वेळेस तुम्ही 0744 हे जे ॲग्रीसर्चचं प्रोडक्ट येतं तर त्याच्यामध्ये 0744 मध्ये बघायला गेलं तर 0% नायट्रोजन, 60% फॉस्फरस आणि 44% पोटॅश प्लस बोरान येतं। हे दाना भरणीसाठी जबरदस्त ते काम करतं। त्याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं 20 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम तुम्हाला फवारणीसाठी घ्यायचं आहे। आणि मध्यंतरी जर कधी तणनाशक भरपूर शेतकऱ्यांनी फवारणी केली होती तर तणनाशक कुठलं घ्यावं, तणनाशक याच्यावरती लेबल क्लेम कुठल्याच कंपनीचं नाही, पण सोयाबीनला जे तणनाशक चालतं ते येतं शेतकऱ्यांनी वापरलं। तुम्ही अनोरा असेल, शटडाऊन असेल किंवा फ्युजिफ्लेक्स असेल, तणनाशक मारलं आणि भरपूरशा ठिकाणी चिला गेलाच नाही। त्याचं प्रमुख कारण असं होतं की ओलाव जास्त नसल्या कारणाने भरपूरशा ठिकाणी तणनाशकचे रिझल्ट आलेले नाही। तुम्हाला जर कधी शक्य असेल तर तुम्ही त्याला खुरपणीच द्या। खुरपणी देणं म्हणजे खुरप्याचं पाणी जे खत द्यायला जातं, जे जुने शेतकरी म्हणतात की एकदा जर का आपण खुरपणी केली तर जमीन जी ती भुसभुशीत होते आणि ऑक्सिजन खेळता राहतो। तर तुम्हाला जर कधी शक्य असेल तर लेबरच्या सहाय्याने तुम्ही कधी खुरपणी केली तर बेस्ट असेल। पण तुम्ही कुठलंही तणनाशक मारलं तर त्याला शॉक बसतो। शॉक बसल्यानंतर आपल्याला काय फवारणी घ्यायची आहे, तर शॉक बसल्यानंतर आपण काही वेळेस सांगितलं होतं तुम्ही चार्जेक्स घेऊ शकता, बायोविटा घेऊ शकता, इसोबियान घेऊ शकता
किंवा आणखी कुठल्याही चांगल्या कंपनीचं मिक्स मॅक्रोन्यूटन तुम्ही त्यावरती फवारणी घेऊ शकता, जेणेकरून जे ते शॉकमधून त्याचा प्रॉब्लेम शॉकमधून दूर होऊन तुमचं पीक चांगलं होईल. मेगाफॉल तिथे येतो व्हॅलॅग्रोचं, तेही तुम्ही तिथे घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, जर कधी प्रामुख्याने बघायला गेलो तर आता जर कधी तुम्ही इथं शेंगाची संख्या बघायला गेला तर भरपूरशा ठिकाणी आता दाना भरणं आणि याच्यावरती आता हलकासा कलर इथे यायला लागलेला आहे. शेंगावरती भरपूर शेतकरी म्हणतील की ह्या शेंगावरती काहीतरी थ्रिप्सचा वगैरे अटॅक आलेला आहे का, हलका असा इथं खाका कलर येतोय. तर हा शेंगावरती कलर आल्यानंतर हाच कलर त्याच्या दाण्यावरती जातो, म्हणूनच याला ब्राझील वाघ्या म्हणलं जातं. आणि भरपूरशा ठिकाणी याला जे डिमांड चांगली आहे, उत्तर भारतामध्ये याला जास्त प्रमाणात केलं जातं. यावर्षी आमच्या भागामध्ये म्हणजे फुलंब्री पट्ट्यामध्ये मागच्या 2 वर्षापासून थोडा प्रमाणात होत होता, पण आपण या वर्षी व्हिडिओच्या माध्यमातून चांगले व्हिडिओ बनवले बियाण्याच्या टायमाला आणि भरपूर शेतकऱ्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवून ते केलं आणि चांगलंही पीक बहरदार यांनी आणलेलं आहे. भरपूर शेतकऱ्यांनी असे प्लॉट आहे. आपण ज्यावेळेस सगळ्यात पहिले बियाण्याची बॅग या प्लॉटला दिली होती, याच्यानंतर आता पाठीमागे जर कधी बघितलं, तुम्ही पाठीमागचा दाखवा, तर हा पाठीमागून काही थोडा लावलेला आहे पलीकडच्या शेतावरती, तोही इथं पेरलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी राजमा करायचा असेल आणि कमी कालावधीमध्ये पीक आणायचं असेल तर नक्कीच तुम्ही राजमाची शेती करू शकता. राजमामध्ये कमीत कमी 7 ते 8 व्हरायटी आहे. भरपूरशा ठिकाणी आर्यन चालतं, जो की चॉकलेटी राजमा आहे, घेवडाही काही शेतकरी त्याला म्हणतात. आणि हा जो आहे हा ब्राझील वाघ आहे, म्हणजे याच्यावरती असे चट्टे असतात, त्याच्यामुळे याचं नाव जे ब्राझील वाघ आहे. आणि याला प्रोटीन याच्यामध्ये जास्त असल्यामुळे याचा आजचा बाजारभाव जो आहे तो 7,800 रुपयापर्यंत आहे. आणि मार्केट चढ उतार चालू असतात, रोजचे भाव याचे ठरले जातात. ट्रेडिंग मार्केट आहे, बाहेरची डिमांड जशी असते तशी याला भाव ठरवले जातात. मध्यंतरी एक साधारणतः 9,500 पर्यंत याचा टप्पा पार करून पुन्हा हे रिटर्न आलेलं आहे. भरपूरशा ठिकाणी आता प्लॉट निघत आहे आणि भरपूरसे प्लॉट जे ते पाठीमागाचे साधारणतः 2 महिन्यानंतर याचा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आवक चालू होईल आणि त्यावेळेस बाजारभाव काय राहतील त्यासाठी तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही जे व्यापारी त्यांच्या संपर्कात आहे, कुठल्याही शेतकऱ्याचं आपण नुकसान या ठिकाणी होऊ देणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर कधी तुम्हाला राजमा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंबर टाका, जेणेकरून आमच्या राजमा उत्पादक ग्रुपला आम्ही तुम्हाला अटॅच करू आणि येणाऱ्या काळामध्ये जे भाव आहेत ते भाव तुम्हाला आम्ही टाकत राहू. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आमचं इंस्टाग्रामवरही पेज आहे, युट्यूबला पण आहे आणि फेसबुकला पण आहे. आणि तुम्हाला जर कधी आणखी राजमाबद्दल डिटेल माहिती हवी असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाका, आम्ही तुम्हाला ग्रुपला अटॅच करू. तुम्ही जर कधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर धन्यवाद आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.